कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला, मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी. कुठून आले मोर्चेकरी? मोर्चात बीडसह परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड व अनेक जिल्ह्यांतून लोक, राजकीय नेते सहभागी झाले होते. सर्वांनीच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. मोर्चात ग्रामस्थांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. कोण काय म्हणाले? आमदार सुरेश धस, जिल्ह्यात शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात चौकशी करावी. या सर्व घटनांमागे आका आहे. खासदार बजरंग सोनवणे, हत्या प्रकरणात वाल्मिकचे नाव सामील करा. 2 जानेवारीपर्यंत तपास लागला नाही तर बीडपासून ते दिल्लीपर्यंत कोठेही उपोषण करू. आमदार जितेंद्र आव्हाड, आरोपींची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल. आकाचा बाप कोण आहे हे माहिती असताना मंत्रिमंडळात कशाला? माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, बीडचे बिहार होऊ द्यायचे नसेल तर रस्त्यावर उतरावे लागेल. आता या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकला. मनोज जरांगे पाटील, समाजाच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहा. आरोपींना अटक झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा. बीड मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी बीड शहरात शनिवारी सकाळी विराट मोर्चा काढण्यात आला. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर इतरही जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर नंतर जाहीर सभेत